नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आरसीसी कामासाठी आपण जे स्टील वापरतो, लोखंड वापरतो, त्या स्टीलचा जर 1 मीटरचा लोखंडी तुकडा असेल, 2 मीटरचा, 3 मीटरचा किंवा किती मीटरचा तुकडा असेल, त्या तुकड्याचं मीटरमध्ये माप घेऊन वजन कसे काढायचे त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। मित्रांनो, समजा उदाहरणासाठी 16 mm चा बार आहे आणि त्या 16 mm च्या बारचा 2 मीटरचा लोखंडी तुकडा आहे, तर त्या 2 मीटरच्या लोखंडी तुकड्याचं वजन कसं काढायचं त्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावे लागणार आहे। सूत्र आहे D वर्ग भागिले 162 गुणिले L। D म्हणजे काय, किती mm चा डाय तो D मध्ये घ्यायचा, त्याचा वर्ग करायचा आहे आणि 162 सूत्रामध्ये फिक्स आहे, आणि गुणिले L म्हणजे काय, किती लांबीचा तुकडा आहे तो तुम्हाला L घ्यायचा आहे। डाया गुणिले डाया भागिले 162 गुणिले L म्हणजे किती लांबीचा तुकडा आहे। गणित कशा प्रकारे करायचं आहे, डाया गुणिले डाया म्हणजे 16 गुणिले 16 भागिले 162 किती लांबीचा तुकडा आहे, 2 मीटर लांबीचा तुकडा आहे। या सर्वांचं उत्तर किती येणार आहे, 3.160 किलोग्राम। म्हणजे मित्रांनो 16 mm च्या बारचं 2 मीटर लोखंडी तुकड्याचं वजन किती होणार आहे, 3.160 किलोग्राम। मित्रांनो, अशा प्रकारे किती mm चा बार असेल आणि किती मीटरचा तुकडा असेल तरी सुद्धा तुम्ही या सूत्रानुसार मित्रांनो वजन काढू शकणार आहेत। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।